हृदय भारतीय आहे. फियर उलटून रात गेली. चिराग. चिराग. उलटून रात गेली. मिटले 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 चुकून डोळे. हरवून रात गेली. केव्हा तरी पहाटे. केव्हा तरी पहाटे. उरले उरात काही आवाज चांदण्यांचे. आकाश तारकांचे उचलून रात गेली. आकाश तारकांचे केव्हा तरी पहाटे. केव्हा तरी पहाटे. क्या बात. प्रणव, चिराग आणि श्रीपाद हे तिघ जण किचन मध्ये. पोहे झाले, आता कॉफी करतोय. प्रणव कॉफी करतोय. प्रणव कशी कॉफी करतोय? भांडलं तर दोन आहे मला. कॉफी कशी बनणार आहे? भांडलं की वापरते. चहा प्यायला पाहिजेलच ना. 3 boys in the kitchen. गुड मॉर्निंग चिराग. भेटूया चिराग शिरोडकरला. केव्हापासून तू आलाय जर्मनीला? मी जर्मनीला आलो 2020 नोव्हेंबर. आणि आता मला साधारण 3.5 वर्ष जर्मनीमध्ये येऊन झाली. मी मास्टर्स इन केमिकल इंजिनिअरिंगसाठी आलो. माझं कॉलेज आहे फाक होक्सविले म्युन्स्टर, नॉर्थ साईड ऑफ जर्मनी. आणि मी कार्लसरूहला आलो माझ्या मास्टर थिसिससाठी. म्हणजे जर्मनी या कंट्री का निवडला MS करता? सगळ्यात आधी मला
फायनान्शियली थोडासा विचार करण्यासाठी मी आधी जर्मनीचा विचार केला, कारण जर्मनीमध्ये ट्युशन फीज बऱ्यापैकी बाकीच्या कंट्रीजमध्ये कमी आहे, कन्सिडरिंग सिमिलर अपॉर्च्युनिटीज सगळ्या कंट्रीजमध्ये. सो हा एक मेजर क्रायटेरिया माझ्या बाजूने. तू ग्रॅज्युएशन कुठे केलं? मी ग्रॅज्युएशन केलं मुंबई युनिव्हर्सिटीमधून, बरं. मुंबईलाच. अच्छा. आणि इकडे तू MS केलं, म्हणजे काय फरक तुला जाणवला तिकडला आणि तिथे आपण बऱ्यापैकी काय म्हणतो, एक शिक्षण पद्धतीमध्ये जे फ्लेक्झिबिलिटी आहे ना, ती मास्टर्सची म्हणजे जेव्हा आपण स्पेशलायझेशन करतो ना तेव्हा ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे ती बॅचलर्सला साहजिक आहे, ते बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात एका पॅरलल. सो ते मुंबईमध्ये करायला मिळालं बऱ्याच प्रमाणात. आणि नंतर जी फ्लेक्झिबिलिटी हवी होती स्पेशलायझेशनच्या वेळेला ती इथे प्रकर्षाने जाणून आली मला. अच्छा. आणि इथे मग नुसतं शिक्षण केलं की अजून त्यासोबत काही? शिक्षणाच्या व्यतिरिक्त बऱ्याचशे इंटरनॅशनल प्रोग्राम्समध्ये आपल्याला इन्व्हॉल्व व्हायला मिळतं, कारण बाकीच्या इंटरनॅशनल स्टुडंटशी बोलता येतं. सो मी माझ्या कॉलेजमध्ये एक मेंटॉर म्हणून काम केलं आहे. म्हणजे मला साधारण वर्षभर झाल्यानंतर मी मेंटॉर म्हणून काम केलं आहे. सो त्या मेंटॉरशिपच्या वेळेला बऱ्याच स्टुडंटसोबत इंटरॅक्शन करायला मिळतं, त्यांचं काही कल्चर काय असेल तर ते अटेंड करायला मिळतं. कधी आम्ही त्यांचं म्हणजे ट्रेडिशनल जेवण वगैरे एकत्र बनवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोग्राममध्ये आल्या. म्हणजे आता तुला इथलं कल्चर आवडायला लागलं की तू ऍडजस्ट केलं, म्हणजे ऍडजस्ट करतोय की आवडायला लागलं? अगदी मध्यात म्हणता येईल. कारण वयाचे किती आपण 23-24 वर्षापर्यंत तिथे भारतात राहतो आणि ते सगळं आपल्याला अंगवळणी पडतं आणि मग इथे आल्यावर थोडासा फरक पडतो. पण इथे झालंय, तुम्ही ऍडजस्ट झाले. म्हणजे अगदी पूर्णपणे नाही होता येणार, कारण नाही म्हटलं तरी हृदय भारतीय आहे, शरीराने कुठेही आलो तरी तिकडली आठवण येते. त्याचा स्कोप कुठे दोन्हीकडे आहे का? समजा जर काही वर्षानंतर तू जर्मनीवरनं इंडियाला परतलास तर मग तिथे स्कोप आहे? हो अगदी, कारण माझा एम हाच होता की इव्हेंच्युअली मी इंडियाला परत जाणारच आहे इथला एक अनुभव घेऊन. सो दोन्हीकडे इक्वल अपॉर्च्युनिटीज आहे. फक्त इथे ती शिक्षण पद्धतीतला मला डिफरन्स जो आहे ना तो फार जास्त घेण्यासारखा आहे आपला इथे. सो म्हणून ते घेणं जास्त, पण ॲट द एंड इंडियाला जाणं आहे. थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. क्या बात.